गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आज आहे मंडे आणि मी आज वेगळ्याच अवतारात आहे, कारण आज जिमला जात नाही, मी जातोय रनिंगला. तर एक तर रिझन आहे ब्लड डोनेट केलं आहे, त्याच्यामुळे जिममध्ये काही वजन उचलू शकत नाही. आणि दुसरं रिझन हे की आपल्याला बाहेर रनिंग करायची प्रॅक्टिस ठेवायची, कारण पुढच्या संडेला आहे आपलं हाफ मॅरेथॉन. तर 10 किलोमीटरमध्ये मी पार्टिसिपेट केले. म्हटलं बघू आता, एक ट्राय करून येऊ. अजून 8 दिवस आहेत आपल्याकडं, त्यामुळं बाहेर चाललो आहे मी. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी असं सकाळ सकाळ मी आलो आहे. तर जुने दिवस आठवले जेव्हा मी जिम लावत नव्हतो. मित्रांनो, 1.5 किलोमीटर झाला आहे, घाम यायला सुरुवात झाली आहे. आपलं टार्गेट आहे 6 किलोमीटरचं. लेट्स सी. मित्रांनो, 3 किलोमीटर झालेले आहेत. आपण जिथून स्टार्ट केलं होतं तिथं झालो आहे. परत अजून एक राऊंड मारायचं आहे आपल्याला, तर 6 किलोमीटर होईल. मित्रांनो, 4.5 किलोमीटर झालेत. लास्ट 1.5 किलोमीटर्स टू गो. मित्रांनो, 6 किलोमीटर झालेले आहेत माझे. 8:37 झालेत. मी चालू केलं होतं 7:45, म्हणजे 7:45 वाजता. ऑलमोस्ट 1 तास लागला मला 6 किलोमीटर कंप्लीट करायला. तर आधी एवढे किलोमीटर माझे कंप्लीट पण होत नव्हते, पण कुठेतरी मला असं वाटतं जिममुळे मला फायदा होतो आहे. आधी मी रनिंग करायचो, पण 4-5 महिने गॅप पडला, मग जिम जॉईन केली आणि एक दिवस अचानक रनिंगला आलो, तर 6 किलोमीटर आरामात झालं मला. आरामात म्हणजे जिममध्ये जेवढी एक्सरसाइज होते, एक्झर्शन होतं, तेवढंच झालं आहे माझं. तर तुम्ही शून्यापासून जर सुरुवात करत असाल तर पहिलं टार्गेट 500 मीटर, 1 किलोमीटर फक्त वॉकिंगचं ठेवायचं. नंतर हळूहळू ते वाढवत वाढवत जाऊन जॉगिंग करायची. जॉगिंग वॉकिंग असं करायचं. तर प्रॅक्टिस केल्यामुळं असं पॉसिबल होतं असं मला वाटतं. तर चला आता घरी जाऊयात, आपल्याला फ्रेश होऊन ऑफिसला जायचं आहे. पनीर दो ना, 50 रुपये का. हे बघा मित्रांनो, इथं रोडचं काम चाललेलं आहे, त्याच्यावर मला गाडी घेऊन येता येत नाही आहे. सिमेंट टाकलं आहे, त्याच्यावर अजून एक लेअर येईल असं वाटते मला. आणि रस्ता बंद केला आहे, तरी लोक स्टंट दाखवून इथून येतात. शॉर्टकट, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. एवढा रस्ता आहे, तिथून लोक येतात. चला मित्रांनो, आता ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा आणि पनीर. बोथ आर रिच इन प्रोटीन. पनीरमध्ये पण प्रोटीन असतं आणि उपम्यामध्ये पण. चला मित्रांनो, आता 10 वाजले. ऑफिसला जाऊयात. आज कार घेऊन जाऊ. 2 आठवडे झाले कार फक्त वॉश करून ठेवली जागेवर, चालवली पाहिजे. मित्रांनो, आता वाजले 3:57. घरी चाललंय मी. एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, एवढं गरम ऊन लागायला लागले ना. आम्ही जेवण झाल्यावर दुपारी वॉकिंग करत असतो, पण आता एकदमच ऊन वाढले. कारण 8 दिवसापूर्वी अशी थंडी होती की बाबा आम्हाला उन्हात वॉकिंग करायला लागायची, पण आज असं झालं आहे की चटके बसायला लागले डायरेक्ट. आणि सकाळची तर एकदम थंडी असते. काय झालं आहे क्लायमेटला काही सांगता येत नाही. आणि व्हायरस पण आला आहे पुण्यात. तर त्या सिंड्रोमचं, व्हायरसचं नाव आहे गॅलियन बेअर सिंड्रोम, GBS. तर ते दूषित पाणी पिल्यामुळे होतं मित्रांनो. तर तो ब्रेन रिलेटेड आहे, की काही लोक पॅरालाइज पण होऊ शकतात. म्हणजे ते डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन, माणसावर डिपेंड आहे. किंवा काही लोक लवकर रिकवर होतात, काही लोक होतच नाहीत. आणि तर एक
तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल एक केस आहे की तो व्यक्ती गेला आहे ते सिंड्रोममुळं. त्याचं की बाबा पाणी नीट उकळून पिलं पाहिजे. आणि आता कशामुळे काय होईल सांगता येत नाही. तुला मित्रांनो आता वाजलेत 5. ऑफिसमधून आपल्याला एक पार्सल आलं आहे त्यातून करून. हे वायरलेस ब्लूटूथ हेडफोन. मित्रांनो असा दिसतोय बॉक्स. युबॉन ब्लॅक कंपनी आहे. तर त्या ऑफिसमध्ये तुम्हाला पॉईंट्स मिळतात, तिथून तुम्ही काही घेऊ शकता. मी हे हेडफोन घेतले. आतमध्ये आहे त्याच्यात काही नाही आहे. वाजत बसायचं टिक टिक टिक. हां हां इट लुक्स लाईक दिस. पूर्ण कान बसतो याच्यात माझा, एवढा मोठा आहे हा साऊंड. याच्यासोबत आले मला एक चार्जिंग पिन, 2 केबल आहेत. तर एक आहे मला वाटतं ही चार्जिंग पिन आहे USB to Type-C आणि ही वायर्ड आहे. युनिव्हर्सल जॅक 2.0 असतो ना तो, म्हणजे वायर्ड पण आहे वायरलेस पण आहे. आणि आपले याची ॲडव्हर्टाईज केली आपल्या टायगर श्रॉफ. बघू आता त्याला टेस्ट करू आपण. मित्रांनो चार्जिंग झाली, हेडफोन कनेक्ट केलेत मी. तर चांगले आहेत. नॉईज कॅन्सलेशन म्हणजे बाहेरचा आवाज अजिबात येत नाही मला. तर ओके मला तर चांगले वाटले. ऑफिसमधून फ्री मिळाले काय आता. प्रियांका इज फाईन. झिंगाट सॉन्ग लाव, झिंगाट. चला तर मित्रांनो स्नॅक्स टाइम. पपई कापली प्रियांकानी, पपई खाऊयात. ॲप्स बनवा. ॲप्स बनवतो का तू? ॲप्स बनवतो बॉडी बनवतो का बॉडी? मित्रांनो आज आहे डिनरमध्ये आलू कोफ्ता. प्रियांका बनवती इथं मिक्स कोफ्ता. खाऊन बघू का एक? हो तेच त्याच्यासाठीच बोलवले. वा मिक्स कोफ्ता म्हणजे आलू गोबी. मी मला कोळच काय हे याचा रस्सा करायचा. आलू कोफ्ता गरम आहे. टेस्टी. हा मी नाही आलू शकत फ्रेंड म्हणून. बस राहू दे. डिनर करू आता. डिनरमध्ये आहे काय ग? आलू कोफ्ता. येस मिक्स कोफ्ता. मस्त झालं. तर जेवण वगैरे झाले आमचं. तर आजचा ब्लॉग इथेच संपूयात. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जे लोक नवीन आहेत त्यांनी. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.